नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एकाच राशीचे पती आणि पत्नी असतील तर काय परिणाम घडतील, वैवाहिक जीवनात काही फरक पडतो का, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हे बघा मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण पहिल्या 3 राशी घेतल्या। आज आपण पुढच्या 3 राशी या बघणार आहोत। 12 राशींचे ग्रहस्वामी हे भिन्न भिन्न आहेत आणि त्यांच्यावर आधारित जातकाचा स्वभाव हा तयार होत असतो। चला तर मग हे जाणून घेऊया, या एकाच राशीचे 2 व्यक्तींचे लग्न झाले तर वैवाहिक जीवनात काय परिणाम घडेल हे बघूया। आता आपली आहे पुढची रास, ती म्हणजे कर्क। चौथी रास कर्क। कर्क राशीच्या ग्रहाचा स्वामी आहे चंद्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर या दोघांचे लग्न झाले तर त्यांच्यात वादविवाद आणि अस्वस्थता वाढत असते। म्हणून उत्तम पर्याय म्हणजे की ह्या दोघांनी लग्न करू नये। एकाच राशीचे पती पत्नी हे लाभदायक ठरू शकत नाही। 5वी रास आहे सिंह रास। सिंह राशीचा ग्रहस्वामी आहे सूर्य। सिंह राशीचे 2 लोकांमध्ये वैवाहिक जीवन असेल तर काही परिस्थितीमध्ये वाद होऊ शकतात, परंतु सामान्य जीवन त्यांचे आनंदी राहते। त्यानंतर 6वी रास आहे कन्या। कन्या राशीच्या ग्रहाचा स्वामी आहे बुध आणि कन्या राशीचे दोघंही जर एकत्र आले तर खूप चांगलं होईल, परंतु काही असंतोषाची भावना देखील त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते। म्हणूनच कन्या राशीचा पण विवाह योग एकमेकांशी टाळणे योग्य राहू शकतो। चला तर मग आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, पुढील 3 राशी घेऊन। मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटतो हे तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकतात। त्याचबरोबर काही पुढील राशींच्या बद्दल काही माहिती घ्यायची असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकतात। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।